वेलकम टू माय चॅनल टेक्निकल मॅथ विथ आशू. तर पहा, आज आपण रेषाखंडांची एकरूपता हा पॉईंट पाहणार आहोत. तर रेषाखंडांची एकरूपता म्हणजे काय? तर रेषाखंड म्हणजे जी रेषा खंडित आहे. हे पहा, अशी ए बी ही रेषाखंड, ए बी हा रेषाखंड आहे ज्याच्या कडेनी 2 डॉट असतात. ती रेषा वाढत नाही, एका ठराविक मापाची असते. व एकरूपता म्हणजे काय? एकसारखेपणा. तुम्ही जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ पाहिले असतील जे एकमेकांसारखे दिसतात, सेम टू सेम तसंच आता ए बी ही रेषा दिलेली आहे, पी क्यू ही रेषा दिलेली आहे. तर ए बी ही रेषा सेम पी क्यू सारखी आहे की नाही हे आपल्याला पाहायचे. त्यामुळे रेषाखंडाची एकरूपता हा पॉईंट आपण आज पाहू. तर कृती पहा दिलेली आहे की एक आयताकृती कागद घ्या, या कागदाच्या समोरासमोरील बाजू जुळवा, त्या तंतोतंत जुळतात का हे अनुभवा. तर पाहू आपण एक हे आहे आयताकृती कागद. तर त्याच्या समोरील बाजू हे पहा, आयत म्हणजे काय? याच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. याच्या समोरील बाजू ही, याच्या समोरील बाजू ही. तर पहा, ही बाजू एकदम तंतोतंत जुळते. तसेच ही बाजू पण एकदम तंतोतंत जुळते, बरोबर. म्हणजेच या दोन बाजू सेम आहेत, या दोन बाजू सेम लांबीच्या आहेत. तर पहा पुढं काय दिलं की, तर पहा कृती नंबर 2 काय दिलेली आहे की पट्टीच्या सहाय्याने रेख ए बीची लांबी मोजा आणि रेख पी क्यूची लांबी मोजा व लिहा. तर लेंथ ए बी, तर ए बीची लांबी किती आहे ते आपण पाहू. ए बीची लांबी आहे 4.3 सेंटीमीटर. तर इथं आपण लिहू की लेंथ ए बी इज इक्वल टू 4.3 सेंटीमीटर. तर पी क्यूची लांबी किती आहे? पी क्यूची पण लांबी सेम 4.3 सेंटीमीटर आहे. तर पहा, इथं ए बी आणि पी क्यू हे दोन्ही पण एकाच मापाचे आहेत. 4.3 सेंटीमीटर 4.3 सेंटीमीटर म्हणजे एकसारख्याच लांबीचे आहेत, बरोबर. तर मग आपण काय म्हणू शकतो की गणितामध्ये आपण असं नाही म्हणू शकत की लेंथ ए बी आणि पी क्यू हे एकसारखे आहेत, एकसारख्या मापाचे आहेत. तर त्याला आपण एकरूप म्हणतो, बरोबर. तर ते कसं लिहायचं की रेख ए बी एकरूप रेख पी क्यू. याचा अर्थ काय होतो की रेख म्हणजे रेषाखंड ए बी हा रेषाखंड पी क्यूशी एकरूप आहे. म्हणजे रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यू हे दोन्ही पण एकाच मापाचे आहेत, बरोबर. तर असं हे लिहितात, रेख ए बी एकरूप रेख पी क्यू. त्याच्यानंतर पहा, जर 3 रेषाखंड दिले आपल्याला ए बी सी डी ई एफ, हे तिन्ही पण रेषाखंड एकाच लांबीचे आहेत. पहा, ए बी आहे 6 सेंटीमीटर, सी डी पण 6 सेंटीमीटर, तसेच ई एफ 6 सेंटीमीटर. मग पहा, आता ए बीची लांबी 6 सेंटीमीटर आहे, सी डीची पण 6 सेंटीमीटर आहे व ई एफची पण 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे तिन्ही पण रेषाखंड जे आहेत ते एकसारखेच आहेत, एकसारख्याच लांबीचे आहेत, बरोबर. मग रेषाखंडाची लांबी जर समान असेल तर ते काय आहेत? एकरूप आहेत. मग पहा कसं की रेख ए बी एकरूप रेख सी डी, रेख ए बी एकरूप रेख सी डी, तसेच रेख सी डी एकरूप रेख ई एफ, रेख सी डी एकरूप रेख ई एफ. तसेच आता पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा तिसऱ्याशी एकरूप आहेत. म्हणजेच पहिला हा तिसऱ्याशी पण एकरूप असणारच. म्हणजेच रेख ए बी एकरूप रेख ई एफ, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण लिहू. तसंच पहा, म्हणजेच याचा अर्थ काय होतो की एक रेषाखंड दुसऱ्याशी, म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्याशी, तसेच दुसरा रेषाखंड जर तिसऱ्याशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड हा तिसऱ्याशी एकरूप असतोच, बरोबर. तर याच्यावरून असं म्हणता येईल की जर दिलेल्या रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात, बरोबर. दिलेल्या रेषाखंडाची जर लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. म्हणजेच त्यांची लांबी जर समान असेल तर ते एकसारखे असतात, एकरूप असतात. तसेच इथे पहा,
ए बी आणि पी क्यू हे दोन्ही एकसारखे आहेत. हे तुम्हाला समजलं नसेल तर पहा, दोन जुळ्या बहिणी समजा आपण घेतल्या, टीना आणि रीना, बरोबर. आपण काय म्हणणार, टीना ही रीनासारखी दिसते, बरोबर. टीना ही रीनासारखी दिसते, म्हणजेच रेख ए बी एकरूप रेख, ही समजा टीना, ही समजा रीना. याचा विचार करू नका. ही समजा रेष टीना आहे, ही समजा रेष रीना आहे. तर आपण लिहिणार रेख ए बी एकरूप रेख सी डी. टीना ही रीनासारखी दिसते. तसेच आता टीना रीनासारखी दिसते, जुळ्या येतं म्हटल्यावर रीना पण टीनासारखीच दिसणार ना. मग आपण असं पण लिहू शकतो की रेख सी डी एकरूप रेख ए बी, बरोबर. तर रेख ए बी एकरूप रेख सी डी असेल तर ऑटोमॅटिकली रेख सी डी एकरूप रेख ए बी असणारच. जसं टीना ही रीनासारखी दिसते तसेच रीना ही टीनासारखी दिसतेच. असं पुढची कृती की खाली दिलेल्या आकारावरून एकरूप रेषाखंडाच्या जोड्या लिहा. तर इथे एक बॉक्स दिलेला आहे. तर इथं हा आयतानेच बनलेला आहे, बरोबर. ही खालची बाजू आयत आहे, समोरची बाजू आयत आहे, मागची बाजू आयत आहे, ही बाजू पण आयतच आहे. तर आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या काय असतात, समान असतात, सारख्या लांबीच्या असतात, बरोबर. आयताच्या समोरील बाजू सारख्या असतात. तर पहा, दिलेल्या दोन दिलेत आणि खालचे दोन आपल्याला लिहायचे. तर रेख ए बी एकरूप रेख डी सी. तर ही ए बी आहे, तर ए बीच्या समोरील बाजू डी सी एकरूप. ए बीला एकरूप कोणती आहे की रेख ए बीला एकरूप आहे रेख डी सी. तसेच रेख ए ई एकरूप रेख बी एच. आता ए ई इथं आहे, तर ए ईला एकरूप कोणती आहे, बी एच. तसं आता ई एफला एकरूप कोणती रेषा असणार आहे, रेख ई एफ एकरूप रेख. तर पहा, ई एफ इथं दिलेला आहे, तर ई एफला एकरूप रेषा असणार आहे एच जी. मग आपण इथं लिहू की रेख ई एफ एकरूप रेख एच जी. ओके, रेख एच जी. तसेच रेख डी एफ एकरूप रेख. आता डी एफ कुठे आहे, इथं डी एफ. आता रेख डी एफच्या समोरील बाजू कोणती आहे, सी जी. मग रेख डी एफ एकरूप रेख सी जी. ओके. आता आपण सराव संच 6 सोडूयात. तर सराव संच 6 मध्ये प्रश्न काय दिलेला आहे की खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडाच्या जोड्या लिहा. कोणते दोन रेषाखंड एकरूप आहेत, समान लांबीचे आहेत, त्यांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला कर्कटकचा वापर करायचा आहे व त्या शोधायच्या आहेत. तर कर्कटकचा वापर का करायचा आहे की प्रत्येक रेषाखंडाची लांबी आपण मोजू नाही शकत, बरोबर. तर इथं बरेचसे रेषाखंड दिलेले आहेत. कर्कटकचा वापर करून सोपं जाईल म्हणून कर्कटकचा वापर करायचा आहे. तर पहिली जोडी आपल्याला लिहायची. तर पहा, आपण यातले एका रेषाखंडाची लांबी घेऊ. एक टोक ठेवायचं एका पॉईंटवर आणि दुसरं टोक दुसऱ्या पॉईंटवर, बरोबर. आता इथं पहा, एक टोक जीवर आणि दुसरं टोक आरवर आहे. तर हे एवढं माप आपल्याला भेटलं आहे, बरोबर. कर्कटकच्या सहाय्याने लवकर माप भेटतं. आता हे सेम ह्याच मापाचा दुसरा कोणता रेषाखंड आहे का पाहू आपण. तर इथं पहा, इथं मॅच झालं आहे, बरोबर. जी ई. तर जी आर आणि जी ई मॅच होतं आहे. तर मग आपण पहिली जोडी लिहू की रेख जी आर एकरूप रेख जी ई. ओके. हा रेषाखंड आणि हा रेषाखंड एकदम समान आहे. तर इथं पहा, एम जीवर पण ते मॅच झाले. तर रेख एम जी. आणि आता दुसरी कोणती रेषा मॅच होती, ही रेषा तर होत नाही आहे, ही पण रेषा होत नाही आहे, ही रेषा होती आहे, बरोबर. मग रेख एम जी एकरूप रेख जी ई. आता पहा, आपण जी बी पाहू. हा, बरोबर. एक टोक जीवर आणि दुसरं टोक बीवर आलंय, बरोबर. तर आता सेम याच लांबीचा दुसरा कोणता रेषाखंड आहे का, हा तर नाही, हा छोटा होतोय. तर हा, तर पहा, एक टोक बरोबर सीवर आणि दुसरं टोक बरोबर जीवर आलंय. मग जी बी आणि जी सी सेम आहेत.
म्हणून रेख जी बी एकरूप रेख जी सी एकरूप रेख जी सी. ओके. तर आता आपल्याला चौथी जोडी लिहायची. पहा एन जी राहिलेला आहे, आपण एन जी मॅच करू. हे पहा आता एक टोक जी वर आणि एक टोक एन वर आलेला आहे. असा दुसरा कोणता रेषाखंड आहे का? तर पहा हा तर छोटा होतोय, इथे मॅच होतंय. एक टोक बरोबर जी वर आणि दुसरं टोक एम वर आलंय. म्हणजेच एम जी आणि जी एन रेषाखंड सारखे आहेत. मग रेख एम जी एकरूप रेख जी एन. 4 जोड्या आपल्याला मिळाल्या. आता पहा प्रश्न दुसरा. हा प्रश्न क्रमांक 2. खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूंमध्ये समान अंतर आहे, त्यावरून रिकाम्या जागा भरा. तर पहा येथील कोणतेही दोन बिंदू Q आणि P मधलं अंतर समान आहे, तसेच P आणि Z मधलं अंतर समान आहे, तसेच Z आणि Y मधलं अंतर समान आहे. बरोबर. तर पहा रेख ए बी एकरूप. आता ए आणि बी इथं पहा मी काढलेली ही ए बी. आता रेख ए बीला एकरूप कोणती बाजू असू शकते? तर यातली कोणती पण बाजू असू शकते. तर मी कोणती घेते? WA. बरोबर. ए बीची लांबी जेवढी आहे तेवढीच WA ची आहे. आपण शिकलोय की रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. आता ए आणि बी पर्यंतचं अंतर समान आहे, मग W आणि A पर्यंतचं अंतर पण समानच आहे. त्याच्यामुळे मग रेख ए बीला एकरूप कोणती रेख येऊ शकते? WA. मग पहा पहिला रेख ए बी एकरूप रेख WA. त्याच्यानंतर दुसरं पहा रेख ए पी एकरूप रेख. आता ए पी पहा कुठे आहे? इथं ए आणि इथं पी. तर ए पी मध्ये किती? इथं ए आणि इथं ए आणि इथं पी. तर ए पी मध्ये किती खंड पडतात? 1 2 3 4 5. तर ए पीच्या मध्ये 5 खंड आहेत. 1 2 3 4 5. 5 रेषाखंड आहेत. बरोबर. PZ, ZY, PZ 1 आहे, ZY 2, YX 3, XW 4, WA 5. तर ए आणि पीच्या मध्ये 5 रेषाखंड आहेत. बरोबर. तर आपल्याला आता त्याला एकरूप असलेला रेषाखंड पण त्याच्यामध्ये पण 5 रेषाखंड समाविष्ट असलेले पाहिजेत, तेव्हाच त्याची लांबी समान येईल. म्हणजे ए पीची लांबी समजा 5 सेंटीमीटर आहे. तर असा कोणते 2 पॉईंट येऊ शकतात अजून की त्यांची लांबी 5 सेंटीमीटर आहे? तर पहा इथून घेऊ आपण सी घेऊ. 1 नंबरला 1 2 3 4 आणि 5. Y आणि C पर्यंतचं अंतर बरोबर 5 सेंटीमीटर आहे. मग 2 झाले समान लांबीचे रेषाखंड. म्हणजेच ए पीला एकरूप असणारा दुसरा रेषाखंड कोणता येऊ शकतो? CY. ओके. मग आपण घेऊ YC. ए पी एकरूप रेख YC. तर तिसरा आहे AC. रेख AC एकरूप. आता AC पहा. AC मध्ये फक्त 2च रेषाखंड आहेत. तर AC मध्ये फक्त 2 रेषाखंडाने बनवून AC झालेला आहे. म्हणजे AC झाला 2 सेंटीमीटर. बरोबर. AC 2 सेंटीमीटर. AC 2 सेंटीमीटर. तर असं कोणतीही एक रेष घ्या ज्याची लांबी 2 सेंटीमीटर आहे. मग आपण घेऊ शकतो A आणि X. बरोबर. A आणि X मध्ये पण 2 रेषाखंड मिळून बनलेला आहे, त्यामुळे त्याची लांबी 2 सेंटीमीटर आहे. AC 2 सेंटीमीटर तसेच XA 2 सेंटीमीटर. म्हणजेच तो त्याला एकरूप आहे. AC ला रेख XA. त्याच्यानंतर दिलंय रेख 4 रेख डॅश डॅश एकरूप रेख BY. आता BY पहा इथं B आहे आणि इथं Y आहे. बरोबर. तर BYच्या मध्ये किती रेषाखंड आहेत? 1 2 3 4. तर 4 सेंटीमीटरचा BY आहे. तर अजून कोणती रेषा अशी येऊ शकते जी 4 सेंटीमीटर आहे? कोणती पण येऊ शकते. आता A पासून जर धरलं तर A 1 2 3 4 ZA. तर इथं ZA येऊ शकतो. तर रेख ZA एकरूप रेख BY. त्याच्यामुळे रेख ZA हा BYला एकरूप आहे. तसेच पहा रेख डॅश डॅश एकरूप रेख YQ. आता YQ पहा. Y कुठं? इथं आणि Q इथं. तर या या 2 पॉईंटमध्ये 3 सेंटीमीटरचं अंतर आहे किंवा 3 रेषाखंडाने मिळून QY बनतोय. तर असा दुसरा कोणतेही 2 पॉईंट घ्यायचे की जे 3 सेंटीमीटरचे आहेत. तर पहा PX घेऊ शकतो आपण.
इथं पी एक्स. तशाच पद्धतीने शेवटचा पहा 5 नंबरचा की रेख BW एकरूप रेख. आता बी कुठे इथं आणि डब्ल्यू इथं, फक्त 2 सेंटीमीटरचं अंतर आहे. आपण घेऊ शकतो AC पण 2 सेंटीमीटर आहे. ओके. थँक्स फॉर वॉचिंग.